जगदंबा कोपली मासाब, जगदंबा कोपली. संताजी बोला, काय झालं? तोंड नाही सांगाया मासाब. धनी संगमेश्वरात फसलं. मुकर्रब खाच्या घेरात दस्त झालं. आई जगदंबे, बये या वक्तालाच दार लावून का बसलीयस? हा तुझा रौद्र कोप कशासाठी? त्या राक्षसाच्या तावडीतून राजासनी सुखरूप सोडव आई. आजवर कोणतं दान मागितलं नाही तुझ्याकडे. हेच दान पदरात पाड आणि हेच दान पदरात पाड. राणी साहेब, धीरानं मन बांधाव. आपणच धीर सोडला तर ही फौज, ही दौलत कोलमडून पडेल. या मुलखात जगदंबेच्या रूपानं आहात तर त्या फक्त आपण एकल्याच. होय खंडोजी, आपण रूपाजी मानाजींना रामशेठ सोडून मिळेल तेवढ्या कुंकेनं रायगड जवळ करायला सांगा. रामराजांची आता आमच्याच महाली राहण्याची व्यवस्था करा. येसाजी दाभाड्यांना, अर्जुजी गिरजूजींना असाल तसे रायगड जवळ करायला हरकारे द्या. भरोसा आहे आमचा. स्वारी प्रसंगी मोडे, पण रायगडाच्या बाबीनं कसलाही सुलूक मागणार नाही. आजवर या महाराष्ट्रानं शंभू रौद्राचा अवतार बघितला असेल, पण आज हा महाराष्ट्र रणचंडीचा अवतार बघेल. बोला हर हर. सरदार खां, हमीदुद्दीन खां और मुकर्रब खां की क्या खबर है कोल्हापुर से? पीछा कर रहे हैं वो नाची संभा का, या पड़े हैं ऐशो आराम में लौंडियों के साथ उस कोल्हापुर में? बादशाह सलामत. बोलो असद, बहुत बहुत खुशी की खबर है. बताओ, जल्दी बताओ. वो मराठों का राजा अरे हाँ, बोलो. गिरफ्तार हो गया. क्या क्या कहा? काफर संभा गिरफ्तार हो गया. संभा हमारे गिरफ्त पे आ गया. मुकर्रब खान और इकलास खान ने बड़े बहादुर से संगमेश्वर में उन्हें दस्त किया. बहुत अच्छे, बहुत खूब. तुमने तो हमारी तबीयत खुश कर दी, बरसों का सपना पूरा किया. या अल्लाह, इल्लल्लाह, बिस्मिल्लाह. आपकी बड़ी मेहरबानी. आसद, मुकर्रब और इखलास को शाही खिल्लत भेज दो. हाँ, एक बार हमसे बहुत बड़ी गलती हुई थी असद, जब वो काफर सीवा और उसका बच्चा संभा आगरा के कैद खाने से हमारी हाथों पर मिठाई देकर भाग गए थे. अब ये गलती हम कतई नहीं करेंगे, कतई नहीं. हमारा फरमान भेज दो. ले आओ संभा को बहादुरगढ़. और आओ, एक बात गौर से सुन लो. ये काफर मरहट्टे अपने राजा को छुड़ाने के लिए जरूर आएंगे, जरूर आएंगे. तुम जल्द से जल्द हुक्म जारी करो. हमारे नजदीकी इलाकों में एक भी मरहट्टा अगर घर से बाहर और घोड़े पर सवार दिखाई दिया तो उसके हाथ और पांव काट डालो. इन मरहट्टों के बच्चों को घर घर में घुसकर पीटो, मारो. एक भी मरहट्टा गर्दन उठाकर ना चले, इंशाअल्लाह. और हाँ, उस काफर संभा के गले से निकाल दो वो हीरे मोतियों के हार. और डाल दो उसके गले में तख्ता कुल्हा और पहना दो ये खास खुशामदगारों के कुर्ते. बहुत मजा आएगा. जकड़ लो उस शैतान संभा को लोहे की जंजीरों में, बिठाओ उठ पर और ले चलना बाजे बजाते ढिंड निकाल कर बहादुरगढ़ की तरफ. अब पूरा हिंदुस्तान हमारा है. हाँ, इस औरंगजेब का है.
जोर से काफिरों को। खींचो, बहुत मजा आएगा। खींचो जोर से काफिरों को। बहुत खुश होंगे हजरत आला ये तोहफा देखकर, बहुत खुश। अल्लाह की खैर, अल्लाह की खैर है। जे पाय रुजाण्यांच्या पायघड्यांवरून आत्मविश्वासानं रुतत आजवर चालत आले होते, तेच छत्रपतींचे रक्तदाट पाय आज पेडगावच्या वाळवंटात फरफटत चालले. ज्या देहानं रायगडावर सोन्याच्या झुलेनं सजल्या हत्तीवरून रागा म्हणून मिरवून घेतलं होतं, तोच जखडबंद देह दिंडीचा भोग भोगू लागला. ज्या खांद्यावर आबासाहेबांनी या स्वराज्याचा भार दिला होता, त्याच खांद्यावर चढला होता तख्ता कुलाब. ज्या देहावर राजवस्त्र शोभून दिसावी, त्याच शरीरावर चढली होती विदूषकी झबली. ज्याच्या गळ्यामध्ये हिऱ्यापासूनचे रत्नहार चमचमत असत, त्याच गळ्यात गुरांच्याही माहेला जातील अशा काठाच्या पेंढ्या बांधल्या गेल्या. त्यावर घुंगरू बांधले गेले, ताशे तुताऱ्या मोठमोठ्यानं वाजत होते. 32 मणांच्या सोन्यानं बनवलेल्या सिंहासनावर बसणाऱ्या मराठ्यांच्या राजाला मरतुकड्या उंटावर बसवलं गेलं होतं. झबली, घुंगर, टोप्यांवरचे फुगे, ते दोघं कैदी म्हणजे मुघल बच्चे आणि औरतींची मोठी करमणूक बनले होते. नाड मोगल बच्चे हातामध्ये दगड, चिखलांचे गोळे घेऊन राजांवर फेकून मारत होते. वारंवार बसणाऱ्या हादऱ्यांनी राजांच्या शरीराला अनंत वेदना होत होत्या. शिवरायांच्या मृत्यूनंतर फक्त 9 वर्षांनीच त्यांच्या राजहंसी पुत्राची जाहीर धिंड काढली जात होती. त्यानं तब्बल 9 वर्ष औरंगजेबाला सळोकी पळो करून सोडलं होतं. आज तोच शिवाचा छवा दिंडीचा भोग भोगू लागला. तंबूर ताशांचे आवाज बहादूर गडावर घुमत होते. कैदियों को आलमपना के सामने पेश किया जाए. संभा और उसका बम्मन शायर. खैर अल्लाह की. संभा. अभी भी वक्त है काफर, घुटने टेको आलमपना के सामने। पागल, ये मराठों के अभिषिक्त छत्रपति हैं और मराठे किसी के सामने झुकते नहीं बल्कि झुकाते हैं. खामोश, पाबंद रख ले ज़बान, काट डालेंगे सालो. सबूर. इखलास खान, सबूर. या अल्लाह, आपकी बड़ी मेहरबानी, बड़ी मेहरबानी अल्लाह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन ला एवढी चर्चा केलीत आमच्याशी काव्याची हयातभर कवीची. करून दाखवा त्या औरंग्याला बघताना आत्ता काय वाटतं त्याचं काव्य. जो आज्ञा राजन. सुनिए राजन, तुम हो सांचे, खूब लड़े तुम जंग. तुम तप तेज निहार के तखत तेजता औरंग. बहुत खूब कवि जी. बहुत खूब. राजा जी आप बड़े तेजस्वी, लड़े हो खूब जंग. आपको देखकर तख्त त्याग कर आया औरंग और बैठा है आपके सामने घुटने टेक कर. खामोश रामजादो, खामोश. हमारे ही दरबार में हमारी बेइज्जती. याद रखो काफरों, गिरफ्तार
दिलाएगा सजाए मौत। 9 सालों से कुत्ते की तरह घुमाया तुमने इस दक्खन की पहाड़ियों में हमें। कभी चैन की नींद नहीं सो पाए हम 9 साल। रातों के सपनों में इन दक्खन की पहाड़ियों में एक ही आवाज गूंजती थी हमारी कानों में, संभा संभा संभा। कितने सालों से ये कीमोश नहीं पहना था हमने तुम्हारी वजह से। कभी झुका नहीं तो हमारे सामने। लेकिन आज झुकाएंगे तुझे, आज झुकाएंगे तुझे। औरंग्या, छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत आम्ही। मर्दांचा खरा महाराष्ट्र झुकणार नाही, वाकणार तर नाहीच नाही। अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोस? मरणाचे चाळ करून बांधलेत आम्ही आमच्या पायात। तुझी कबर याच महाराष्ट्राच्या मातीत खोदण्यासाठी। अरे हा शिवाचा छावा छावा, तुझा नादान शहजादा नाही, याद राख। अच्छा, ये रग, ये मस्ती का नाही? अजूनही हिम्मत असेल तर आमच्या अंगावरच्या तोडून दाखव या बेड्या। काय बाय तुझा कोणी सिपा सालार नाही तर पोता होऊन जाऊ दे आमने सामने जंग। आमच्या हातात नाचणारी तेगच तुझ्या सवालाचा चांगला जवाब दे। अब तक हमारे 40,000 की फौज ने रायगढ़ पर हमला तो बोल ही दिया होगा। बेवकूफ बादशाह, आमचा रायगड ठिसूळ मातीच्या ढिगाऱ्यांपासून बनवलेला नाही, पत्थराचा आहे, पत्थराचा। म्हणूनच सांगतो तो दुभंगळा सुद्धा नाही। राम साधो चुप बैठो, नहीं तो सिर्फ एक बार शंभू राजा को आजाद कर दो, अपना सर शंभू राजा के कदमों में तड़पता हुआ पाएगा तू। जुब्बे शायर, बहुत तेज धार है जुबान। कहां डालेंगे ये शायरी जुबान साले? डरपोक संभा। संभा, अरे डरो मत हमसे। अरे तू तुझ्यावर मराठ्यांचं काळी जेवढं कमजोर नाही की तुला घाबरून नमेल। डरपोक आम्ही? तू आहेस डरपोक। अरे तुझ्यासारखे पाठीवर वार नाही करत आम्ही। मराठे आहोत मराठे, वार करतो तो थेट छातडावर। या अल्लाह, किस मिट्टी से बने हो तुम लोग? संभा उस सिवा का स्वराज का सपना छोड़ दो, सब किले हमें दे दो और हमारे साथ शामिल हो जाओ। हम तुम्हें माला माल कर देंगे, माला माल कर देंगे। अरे हट! या मातीनं स्वाभिमान शिकवलाय आम्हाला, बेईमानी नाही। अरे ही तर तुझीच किताबत आहे। जन्मदात्या बापाला कैद करून त्यानंच बांधलेल्या लाल किल्ल्यात त्याला डांबून ठेवलंस। अरे स्वतःच्या बापाला जहर फासणार नाही भोसल्याचं खानदान। आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, छत्रपती शिवरायांचं रक्त आहे हे। सत्तेसाठी स्वकीयांवर कधीच उलटणार नाही। खामोश! बंद करो, ये जबान बंद करो। चलो बताओ, जल्दी बताओ, वो खजाना, वो हीरे, वो जवाहरात कहां रखे हैं तुम बाप बेटों ने? जल्दी बताओ संभा। खजाना? अरे हा सह्याद्री आमचा खजाना। पिढ्यानपिढ्यांचं रक्त सांडून राखलेली माती म्हणजे आमचं सोनं। या दऱ्याखोऱ्यांमध्ये खळखळ वाहणाऱ्या नद्या, हिरवाईनं नटलेला हा सह्याद्री, त्यावर विराजमान झालेले गडकोट आणि छत्रपती शिवरायांचे या मातीवर झालेले संस्कार म्हणजे आमचा खजाना। आणि तो मिळवलाय आम्ही आमच्या मनगटाच्या बळावर, तुझ्यासारखा लाचारीनं नाही। याद राख, सह्याद्रीनं शंभूरावताचा अवतार धारण केलाय। तुला याच मातीत गाडल्याशिवाय तो शांत बसणार नाही। अच्छा, नहीं दोगे खजाना, नहीं दोगे? असद, हमें इसकी आंखें बहुत घूरती हैं। कल
कल सुबह इसकी आंखों में तब की सलाखें घुसेड़ कर निकाल दो इसकी आंखें। बहुत तेज चलती है इसकी जुबान, काट डालो इस जुबान को, इसकी खाल खींचकर उस पर नमक का पानी छिड़क दो, इसकी गर्दन काट कर खाने डालो कुत्तों को इसका मगरूर गोश्त। अरे खाल्लंच आमचं गोष्ट कुत्र्यांनी तर त्यांची ही औलाद निपजेल इमानदार। अरे काय करणार दुसरी हालत तो आमची। तयार आहोत आम्ही या साऱ्यासाठी मळ बांधून या क्षणाला। ले जाओ इस कमबख्त को हमारी नजरों के सामने से, ले जाओ। गुस्ताखी माफ हजरत, संभाजी मरहट्टों का राजा है। अगर हमने ये हालत कर दी उनके राजा की तो ये मरहट्टे हमारी कब्र यही खोद देंगे दक्कन में। याद रखिए, शिवाजी राजा का बेटा है वो, बिल्कुल अपने बाप जैसा ही बहादुर, नेक और ईमानदार है। दुश्मन की माँ बहनों की भी इज्जत करता है वो। बेगम चुप रहो तुम, इतनी तारीफ उस काफर बच्चे की और हमारे सामने। गुस्ताखी माफ अब्बाजान, कितने साल हुए हमें दक्कन में आकर, आखिर क्या हासिल किया हमने? आपका दक्कन जीतने का ख्वाब ही रहेगा अब्बाजान। इन मराठों का एक किला रामसेज लेने के लिए 6 साल लगे हमें, 6 साल। सोचो, इन मराठों के पूरे 350 किले लेने के लिए कितने जन्म लेने पड़ेंगे अब्बाजान, कितने जन्म। बंद करो ये जश्न, रोक दो ये जंग। खामोश। सियासती मामले में आप दखल न दो तो बेहतर होगा, बहुत बेहतर होगा। तखलिया, मराठ्यांचा छावा स्वराज्यासाठी, या मातीसाठी त्या मुघल सल्तनती समोर सह्याद्री सारखा ताठ मानेने उभा होता। कितने दिन हो गए, जिद्दी काफर कुछ खाता नहीं, कुछ पीता नहीं, बताता नहीं, सिर्फ घूरता है। छोड़ दे गर्मी। अरे वाघ जरी पिंजऱ्यात अडकला तरी त्याची बरोबरी तुमच्या सारख्या लांडग्यांशी होत नाही। त्या औरंग्याला या शिवपुत्र संभाजीचं आव्हान आहे, अल्लाच्या दारी जाण्याआधी जिंकून दाखव या हिंदवी स्वराज्याचे किल्ले, दाखव। रामजादे, आलमपना के बारे में ठीक से बात करो। शहंशाह है वो, शहंशाह। उनका एक हुक्म तुम्हें सजाए मौत दिलाएगा, सजाए मौत। अरे तू तुझ्या शहनशावर स्वतःच्या भावांची कत्तल करून त्यांच्या बायकांवर अत्याचार करणारा शहनशाह। राठ, आम्ही कोणत्याही शहनशाहला मानत नाही। आम्हाला फक्त एकच शहनशाह माहिती आहे, ते म्हणजे आमचे आबासाहेब। आलमपना से डरो, उनका कहना मानो, इसी में तुम्हारी भलाई है। अरे हट, सांग त्या औरंग्याला सिंहाला फाडणारा संभाजी आहे हा। त्याच्या या अत्याचारांना जरा देखील डगमगणार नाही। उखाड़ दो, इसकी खाल उखाड़ दो। वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्याति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि। आत्मा अमर आहे। मनुष्य ज्याप्रमाणे वस्त्र जुनं झालं की ते टाकून नववस्त्र परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा जीर्ण झालेलं शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो। छिड़को, छिड़को नमक का पानी ऊपर छिड़को।
कौन कौन थे फितूर तुम्हें शाही फौज से? कौन थे वो गद्दार तुम्हें शामिल? बताओ और अपनी जान बचाओ। साले सुअर की औलाद, तेरे जैसे बेईमान नहीं है हम। शेर के बच्चे शेर जैसे ही जीते हैं और मरते हैं तो भी शेर जैसे ही। खामोश, चुप रहो काफिरों। बादशाह सलाम, वो अपनी जान दे देगा लेकिन कुछ नहीं बताएगा। कैसी जिद पैदा की है हरामजादे ने, नहीं बताएगा। अच्छा, नहीं बताएगा तो जाओ जाओ, निकाल दो वो बेमुरत आंखें, चलती सलाखें घुमाओ उसकी आंखों में। जाओ। आलम बना ने हुक्म दिया है, निकाल दो ये आंखें, बहुत घूरती रहती हैं, निकाल दो। रे छाव्याची शिकार करायची लांडग्यांची अवकात नाही. काढशील आमचे डोळे, पण ध्यानात ठेव, सांग त्या औरंग्याला, आमच्या शरीरावर केलेला प्रत्येक घावन घाव या मुघल सल्तनतीच्या बर्बादीचं कारण बने. या मातीत सांडलेल्या आमच्या भगव्या रक्तातूनच जन्माला येतील हजारो संभाजी या महाराष्ट्राच्या भूमीत. इथला उमरा पैदा करेल जान कुर्बान मराठा. अरे तुला खुपतात तसे दोनच नाहीत आमचे डोळे, शेकडो हजारो बावळे आमचे डोळे झालेत. अरे गेलीच तर आमची एकल्याची नजर जाईल, पण मिळेल त्यानेच नवीन नजर आमच्या घरट्यातील जान कुर्बान मावळ्यांना. अरे हिम्मत असेल ना तर बघ आमच्या डोळ्यात. आमच्या हिंदवी स्वराज्याची नजर एवढी कमजोर नाही जी आमच्या एकल्याचे डोळे फोडून संपेल. कारण ही नजर पोहोचली आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, मावळी काळजात आणि मराठ्यांच्या मनगटात. आणि हीच स्वाभिमानी स्वधर्माची नजर चंद्र सूर्य आसमानात आहे तोपर्यंत कोणीही संपू शकत नाही, तुझा तो औरंग्या सुद्धा. अच्छा, तो नहीं दो